नमस्कार मित्रांनो, मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. तर शेतकरी बंधूंनो, रेशन कार्ड धारक जे असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची एक सूचना आहे की ई-के-वाय-सी जर तुम्ही केली नसेल तर ई-के-वाय-सी करून घ्या, नाहीतर तुमचे रेशन कार्डचे धान्य भेटणार आहे तुम्हाला ते सुद्धा तुमचे बंद होऊन जाईल आणि ऑनलाईनचे जे तुमचे नाव आहे ते सुद्धा तुमचे कट होईल. तर रेशन कार्ड धारकामध्ये जेवढे ऑनलाईन नाव आहे तुमच्या राशन कार्डमध्ये त्यांची सर्वांची ई-के-वाय-सी बंधनकारक झालेली आहे. तर ई-के-वाय-सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हा तुम्हाला व्हिडिओची पूर्ण माहिती कळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की आमच्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर शेतकरी व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला याचं आहे प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला हे टाकायचं आहे मेरा के-वाय-सी. ते टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तुम्हाला ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेकंड जे नंबरला आहे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. इन्स्टॉल व्हायला टाईम घेईल. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, तिचं नाव आहे आधार फेस RD. ॲप्लिकेशन तुम्हाला सर्च करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या मेन स्क्रीनवर. तुम्हाला रेशन कार्ड वगैरे ओपन घ्यायचं आहे. मेरा के-वाय-सी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल ते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि त्यानंतर तुम्हाला याचं तुमचं स्टेट निवडायचं आहे. तुम्हाला स्टेट निवडून घ्यायचं आहे. आपण स्टेट निवडूया महाराष्ट्र. तुमचं जे स्टेट आहे ते स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं व्हेरीफाय द लोकेशन, तुम्हाला एक OTP येईल. नंतर तुम्हाला आखायचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावर जनरेट OTP म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो OTP येईल 6 अंकीचा, तो 6 अंकी OTP तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं कॅप्चर कोड तुम्हाला फिलअप करायचा आहे. कॅप्चर कोड फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट ऑप्शन करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल बेनिफिशियरी डिटेल वगैरे, इतर कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्ट, ई-के-वाय-सी. जर आता तुमची के-वाय-सी झाली नाही त्याच्यामुळे आपण तुमची के-वाय-सी बाकी आहे. तर आपलं करायचं आहे फेस ई-के-वाय-सी. आपण जी ॲप्लिकेशन डाउनलोड केलेली ती आधार फेस ID म्हणून तिच्यातून ॲप्लिकेशन आपल्याला ओपन होऊन जाईल. तर मला इथं सगळं ॲक्सेप्ट करून घ्यायचं तुम्हाला टर्म कंडिशन. त्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो इथं तुम्हाला हे करायचा आहे, ग्रीन असतो. त्यानंतर तुम्हाला ग्रीन आला चेहरा की तुम्हाला नंतर तुमचं दिसेल ई-के-वाय-सी सक्सेसफुली. अशा प्रकारे तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून कस्टमरला देऊ शकतात. अशा प्रकारे ई-के-वाय-सी. त्याच्यानंतर तुम्हाला ऑफिस यायचं आहे. तुम्हाला जर के-वाय-सी झाले का तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. स्टेट निवडायचं आहे. तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर OTP टाकायचा आहे तुम्हाला 6 अंकीचा आणि कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे. कॅप्चर कोड फिलअप झाल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला दिसून ई-के-वाय-सी स्टेटस सक्सेसफुली झालेलं आहे. येस. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.